वेलकम बॅक. या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बोलते तारे या कार्यक्रमात. मित्रांनो, ब्रेकवर जाण्याआधी आपल्या गप्पा चालू होत्या की या सिनेमात आणखी काही कलाकारांची फौज आहे आणि शिवाय या सिनेमाचं एक बॉलिवूड कनेक्शन सुद्धा आहे. नेमकं काय आहे ते हेच जाणून घेऊया आपण यांच्याकडून. तर या सगळ्यांचं कास्टिंग या संदर्भात एक थोडक्यात तुझ्याशी बोलायचंय किंवा तुझ्याकडनं ऐकून घ्या. या सिनेमा लोकांना सगळ्यांना असं छोटं वाटत होतं आधी, पण या सिनेमामध्ये अशी जी कास्ट आहे ती खूप मोठी आहे. पण ह्या सगळ्या कलाकारांना आणण्यामागे श्रेय जाईल आमचे प्रोड्युसर जे आहेत, निर्माते आहेत राजेश पाटील, आणि आमचे कार्यकारी निर्माते जे आहेत लक्ष्मण जाधव, आणि मग आमचे पूर्ण मित्रवर्ग आले. आमचं असं व्हायचं की प्रत्येक कॅरेक्टरला किंवा आपण कलाकारांना आहे ना गोष्ट ऐकायची आणि त्यानंतर त्यांना कॅरेक्टर ऐकायचं आणि ज्याला एक कॅरेक्टर आणि गोष्ट आवडेल त्यालाच घ्यायचं असं आमचं ठरलं होतं. आणि मग की काय झालं की राजेश पाटील हे हिंदीतले मेकअप आर्टिस्ट आहेत. म्हणजे त्यांनी म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे की प्रियांका चोप्राचे 12 गेटअप एका सिनेमात त्यांनी केलं की व्हॉट्स युअर राशी या सिनेमासाठी. अशा बऱ्याच मोठ्या जे काय आपली स्टारकास्ट असते ना, या सगळ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचं एक होतंच आणि ज्याचा फायदा आम्हाला अमृता पत्कीच्या रूपाने मिळालेला आहे. जनरली असं असतं की आपण एक कॅरेक्टर काढल्यानंतर आपल्याकडे नावं निघतात आणि आपण त्यांच्याकडे पोचून आपल्या ते हो म्हणेल की नाही. पण या सिनेमाच्या निमित्ताने आमच्याकडे उलटं आलेलं. आमच्याकडे बरेच आर्टिस्ट होते, आपल्याला चूज करायचं आणि खरंच म्हणजे की अशा निर्मात्यांमुळे आणि कार्यक्रम निर्मात्यांमुळे या सिनेमाला लाभलेला एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे. आणि मला पुन्हा एकदा या सिनेमाच्या निमित्ताने या सर्व लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. शिवाय बॉलिवूड कनेक्शन जे मी म्हणत होते की मुहूर्ताला सोनाली बेंद्रे आणि म्युझिक लॉन्चला थेट डिंपल कपाडिया आणि अक्षय कुमार, श्वेता अक्षय कुमार. कसं झालं होतं तुझं त्या दिवशी? कसं झालं होतं? हे श्वेताताई पळत होती तिथून? हो, नाही म्हणजे स्टेजवर 2-3 वेळा हाका पण मारल्या तिला. खाली कसं झालं होतं अक्षय कुमार? नाही बेसिकली म्हणजे म्हणजे ते फार छान. मला असं समोरून बघायला जास्त गंमत वाटते इन्स्टेड ऑफ अक्षय एक फोटो आय एम नॉट दॅट काइंड. म्हणजे छान वाटत होतं मला ते. आमच्या सिनेमाच्या मुहूर्ताला आले हेच माझ्यासाठी एवढं छान फिलिंग होतं. आय वॉज एन्जॉईंग अँड मला समोर बसून बघायचं होतं की ते काय बोलतात. त्याच्यामुळे ते तिथे जाऊन त्यांच्या बाजूला उभं राहण्यापेक्षा म्हणून मला बोलवावं लागलं. मी पळत नव्हते, खाली उभे होते. बट नाईस, खूप छान. आशुतोष, तुझा एक्सपिरियन्स मला विचारायचा. एवढी सगळी स्टार कास्ट किंवा जे मी बॉलिवूड कनेक्शन आता म्हटलं की तुझ्या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला अक्षय कुमार, डिंपल आले होते, तर हो नाही म्हणजे एक म्हणजे स्वप्न असतं आपलं किंवा बाबा एक मोटिवेशन असतं. माझं मोटिवेशन खरा माझा मोटिवेटर ज्याला मी खूप मानतो इज अ शाहरुख खान आणि त्याच्या मागे अक्षय कुमार. शाहरुख खान इज अ मोटिवेशन आणि त्यामागे अक्षय कुमार म्हणजे. आणि तो आपल्याला दिसतोय समोर आणि मला बघून तो त्याला त्याचे दिवस आठवले किंवा बाबा तो सिनेमा त्याच्यापर्यंत पोहोचलाय. कारण ही खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली माझ्यासाठी. बिकॉज ड्रीम डोंट्स वर्क अनलेस यू डू असं म्हणतात. तर ते खरं एक म्हणजे स्वप्नच आहे. अजून काय सांगू रिॲक्शन सांग ना. अरमान मलिक जेव्हा तुझ्यासाठी गातोय तुला कळलं कसा रिॲक्ट झाला होता सेटवर? मी हॉटेलवर होते त्या दिवशी जेव्हा त्याला कळलं की मला अरमान मलिकचा प्लेबॅक. ते कर ना. फॅन्टॅस्टिक रिॲक्शन हॉटेलमध्ये. आणि हे काही सांगायचं नाही मला कोणी गाणं गायलंय किंवा काय, काहीच सांगायचं नाही. तर तेव्हा मी म्हटलं श्वेताताईलाच विचारूया. तर म्हटलं गाणं गायलंय लव्ह सॉन्ग कोणी गायलंय? अरमान मलिक. अच्छा ओके. कोण? अरमान मलिक. अरमान मलिक. अगं अरमान मलिक कोण आहे तो? असं थांब 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 त्यांनी असे आडेवेडेच घ्यायला सुरुवात केली. हात असे आणि डोळे असे फुले. म्हणलं आशू प्लीज लॉबी मध्ये मी आणि हा एकटे. म्हणलं बाबा तू बराच ना. अरे थांब 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 शिट. ओ अरे माझं आवडतं गाणं आहे त्याचं, मैं रहू या ना रहू. आणि हा वेळा झाला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं जे काय अरमान मलिक गारा यार. आता बाकी काही नाही. हा परफॉर्म उत्तम करणार एवढं मला माहिती आहे. गप्पा तर खूप झालेल्या आहेत, मात्र आता वेळ आहे मनाचा कौल लावायची आणि तो आपण लावणार आहोत एका छोट्याशा गेमच्या माध्यमातून. आणि ज्याच्या मनाचा योग्य कौल लागेल त्याला मिळणारे आमच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट. तुमच्या समोर 3 बॉक्स आहेत आणि यातल्या एका बॉक्समध्ये चॉकलेट्स आहेत. तर एक बॉक्स ओळखायचा ज्यात चॉकलेट्स आहेत. श्वेता पहिला गेम खेळणार आहे पहिल्यांदा. लेडीज फर्स्ट. हा फर्स्ट तू चेक करतो त्यात आहेत का चॉकलेट्स. असतील तर आपण दोघी वाटून खाऊच. काय आहे? नाही 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 वाजतच नाही ना काही. नाही रिकामा.
श्वेताने जो बॉक्स उचलला होता त्यात काही चॉकलेट्स निघाली नाहीत. आता आशुतोष हा प्रयत्न करणार आहे. मला असं वाटतंय हा बॉक्स आहे. उचलून बघ ना तू, आहे का? त्याने उचलला जसं नाहीच आहे, म्हणजे असा इतका इझिली उचलला त्याने. नाही ना. आशुतोष सुद्धा हा गेम हरलेला आहे आणि आता भीम दादा तू प्रयत्न करणार आहेस आणि या प्रयत्नात तू जिंकलाच पाहिजेस, कारण हा तुझ्या मनाचा कौल असणार आहे. आता हा उचलू का? म्हणजे मला असं वाटतं की मी हा कौल मनाचा लावलेला आहे आणि तो हा काहीतरी आहे. अरे वा, काहीतरी आहे. हरलो रे यार. चला. तर मी जसं म्हटलं होतं की या गेमचा जो विनर असेल त्याला आमच्याकडनं हे गिफ्ट मिळेल. तर हे मी देतेय भीमराव मुळे यांना. क्या बात. हे सुपर डुपर हिट आहे. मी माझं जे काय आता या सिनेमावरती नवीन आम्ही सगळे बंगले बांधू त्याच्यावरती आम्ही नक्की ही लावू कौलं एक घालू. कौल. कौल मनाचा. कौल मनाचा. Made in आजच India. बघा, कौल मनाचा. खूप छान गप्पा आज तुमच्यासोबत मारता आल्या या सिनेमाच्या निमित्ताने आणि तुम्हा तिघांनाही या सिनेमानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण गप्पा मारल्या कौल मनाच्या या सिनेमाच्या टीम सोबत. मात्र बोलते तारेमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. त्यामुळे माय बोली पहा, मस्त रहा.